नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2-3 दिवस, तब्बल 3 दिवस पुणे, सातारा अशा दौऱ्यावर होतो. काही खाजगी कामं होती, लोकांना भेटायचं होतं आणि त्यामुळे काहीही करता आलं नाही. आणि मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की अजितदादांची ही दुर्घटना घडून गेलेली आहे. थोडंफार इकडे तिकडे माहिती मिळत होती. मला स्मार्टफोनवर डोळ्याचा त्रास असल्यामुळे फार काही त्यातलं YouTube वगैरे बघता येत नाही. जिथे शक्य झालं तिथे इंटरनेटवर बघत पण होतो. पण करण्याची सवड मिळत नव्हती. भेटणारी लोक बोलत असल्यामुळे आणि मलाही त्यात बोलावं लागत असल्यामुळे थोडा घशाचाही प्रॉब्लेम होता. पण हे व्यक्तिगत रडगाणं असतं, ते सार्वजनिकरित्या गायचं कारण नाही. अशा वेळेला मी काही वेळेला आधी काही व्हिडिओ करून ठेवतो आणि ते पुढे 2 दिवस दौऱ्यावर असताना टाकतो. तसं आज सकाळी असेल किंवा काल, या सगळ्या काळामध्ये जे व्हिडिओ टाकले ते खरोखरच आधी करून ठेवलेले होते. असो, आता नव्याने परत 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर सुरुवात करतोय आणि शीर्षक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, विषय फारसा बदललेला नाही. पण विषय बदलला नसला तरी त्या विषयाचा एक कुणी न दाखवलेला किंवा न सुचवलेला किंवा तुमच्या मनाला शंकाकुल करणारा असा पैलू मी आज मांडणार आहे. दादा आकाशा एवढा. तुकाराम महाराजांच्याच पंक्ती आहेत अभंगाच्या, मला वाटते, तुका आकाशा एवढा. मला पहिल्यांदा सगळ्यात काय झालं असेल या गेल्या 3 दिवसाच्या विश्रांतीमध्ये आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 5-6 दिवस झाल्यानंतर जो माध्यमामधून गदारोळ चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारे गदारोळ चालू आहे, राजकीय पातळीवर चालू आहे, पण त्यामध्ये घटनेचं रिपोर्टिंग करणारा जो वर्ग आहे, पत्रकार आणि माध्यम आहे, ते ज्या प्रकारे या राजकारणामध्ये आपापलं राजकीय योगदान देताना दिसत आहेत, त्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. आणि तोच एक वेगळा पैलू आहे की बघणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना अनेक माध्यमात येणाऱ्या गोष्टी खटकत आहेत. हे असं का बोलतात, हे असं का बोलतात, अचानक यांना स्मृतीभ्रंश झाला का? मग ते लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर असो किंवा लोकमत किंवा सकाळ सतत नेहमी या फांदीवरून त्या फांदीवर बसणारे संजय आवटी असो, या सगळ्यांनी अजितदादांबद्दल जी काही वर्णनं सुरू केली आहेत ती बघून आणि ऐकून मला तुका आकाशा एवढा, तसा दादा आकाशा एवढा हे सांगून ही माणसं थकत नाहीयेत. अचानक त्यांना नीती मूल्य वगैरे काहीतरी असतात हे आठवलं. कालपर्यंत अशी नीतिमूल्य पायदळी तुडवण्यासाठी ज्यांची चारित्र्याची ओळख आहे असे शरद पवार प्रत्येक राजकीय किंवा व्यवहारी नीतिमूल्यांना पायदळी तुडवत राजकारण करत गेले. त्यांच्या प्रत्येक गैरवर्तनाला मुरब्बीपणा, धूर्तपणा असली विशेषणं चिकटवून नाचणारे, गरबा खेळणारे, दांडिया खेळणारे संपादक हे अचानक अजितदादा यांच्या मृत्यूचा आडोसा घेऊन दादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या, ते नीती मूल्यांचा दांडिया खेळायला लागलेत. एक प्रकारे आपला नॅरेटिव्ह नव्हे तर शरद पवारांचा नॅरेटिव्ह म्हणून काही गोष्टी सांगायला लागलेत. मला खरंच गंमत वाटते ह्या सगळ्या प्रकाराची. अचानक यांना दादा आकाशा एवढा का वाटायला लागलाय? कधी यांनी इतक्याच प्रामाणिकपणे अजितदादांचं कौतुक केलंय का? ज्या ज्या वेळेला शरद पवारांनी पुढे करून आपल्या या पुतण्याला प्रत्येक वेळेला आपल्या डावपेचात तोंडघशी पाडण्यासाठी बळीचा बकरा बनवलं, तेव्हा निनूपपणे काकांची अब्रू राखण्यासाठी अजितदादा बळी जात राहिले. आपल्या अभिमानाला लाथाडलं गेलं तरी अजितदादा गप्प राहिले, सहन करत राहिले. तेव्हा यापैकी कुठच्याही विद्वानांना नीतिमूल्य कशाशी खातात
किंवा त्याच्यात मीठ नमक किती घालतात हे पण माहिती नव्हतं का? आणि आज आत्ता कळायला लागलं की पतीचा मृत्यू होऊन 4 दिवस लोटले नाहीत, 72 तास लोटले नाहीत आणि सुनेत्रा वहिनी शपथविधीला जातात. अरे वा, काय नीतिमूल्याचा पुळका आलाय सगळ्यांना. पण त्या नीतिमूल्यांना आपल्या डोळ्यासमोर पायदळी तुडवलं जात असताना चिडी चूप बसणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी तपस्वी ऋषी असतात. 2019च्या निवडणुकी आठवा. मी अजितदादांचं माझे लाडके कधीही नव्हते, मी परत परत सांगतो. आणि आजही मी दादांचं कौतुक नाही करत आहे, पण दादांच्या ज्या ठरलेल्या गोष्टी मला आवडल्यात त्या आवडल्यात आणि त्या नाकारण्यात तेव्हा किंवा आज मला कधीही लाज वाटलेली नाही. मी तब्बल 7 वर्ष जुनी गोष्ट सांगतोय तुम्हाला. 6 वर्ष. 2019च्या लोकसभा निवडणुका चालू होत्या आणि बारामतीमध्ये लोकसभेच्या प्रचाराची शेवटची सभा होती. मंचावर उमेदवार सुप्रियाताई हजर होत्या, अजित दादा होते, शरद पवार होते. आणि अशा वेळेला कुठचाही शिष्टाचार, कुठलीही सभ्यता, कुठलीही संस्कृती न जुमानता देशाचा पंतप्रधान आणि देशाचा मुख्यमंत्री यांची भयंकर घाणेरड्या शब्दामध्ये अवहेलना करत एक तरुण मुलगी बोलत होती, जिचं नाव होतं सक्षणा सलगर. तो दिल्लीचा फुटाणा, मुंबईचा वटाणा. आठवतं तुम्हाला? हे सगळे संपादक ह्या गोष्टी विसरून जातात. कारण त्यावेळेला नीतिमूल्य, शिष्टाचार याची पायमल्ली चालू होती आणि ती पायमल्ली चालली आहे. हे अडवलं पाहिजे, या मुलीला रोखलं पाहिजे असं म्हणणारा एकच महावाग त्या मंचावर होता. त्याचं नाव अजितदादा पवार होतं आणि म्हणून मी त्याला, त्या माणसाचं कौतुक तेव्हाही केलंय, आजही करीन. कारण अजितदादा योग्य वागले होते. अजितदादा जे वागले ते योग्य नव्हतं. अजितदादा योग्य आहेत ते वागत होते, बोलत होते. ही मुलगी काय बोलते? देशाच्या पंतप्रधानाची इतकी घाणेरडी अवहेलना, राज्याच्या मुख्यमंत्र्याची या भाषेत वर्णन करायची. काय बोलते ही मुलगी? आणि समोर मंचावर साहेब बसलेले आहेत. म्हणजे निदान वडीलधाऱ्यांसमोर, प्रतिष्ठितांसमोर जी भाषा वापरली जाऊ नये ती भाषा सक्षणा सलगर राजरोसपणे बोलते. मी तेव्हाच सक्षणा बोलत असताना, मी म्हणजे अजितदादा म्हणतात की मी त्याच वेळेला सुप्रियाला म्हणालोय का ही काय बोलते, ही काय भाषा आहे? राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान हे इतके पदार्थ आहेत की वटाणा आणि फुटाणा बोलायचं? तर सुप्रिया म्हणाली की नाही नाही, ग्रामीण भागात हीच भाषा चालते. तेव्हा अजितदादा सुप्रियाला म्हणाले, अगं ते ठीक आहे, पण इथे साहेब मंचावर बसलेले आहेत. पण साहेब मौन होते. साहेब धूर्त असतात, साहेब धूर्त असतात, साहेब चतुर असतात. साहेब उंगली करतात, ती पण पत्रकारांसाठी गुगली असते. तो व्हिडिओ आजही उपलब्ध आहे, काढून बघू शकता तुम्ही. त्या मंचावर आपल्याच पक्षाची एक कार्यकर्ता अश्लाघ्य भाषा वापरत असेल, शिष्टाचार पायदळी तुडवत असेल, तर त्याला रोखण्याची हिंमत त्या मंचावर फक्त एका माणसाकडे होती आणि त्याचं नाव होतं अजितदादा. आणि म्हणून मी त्याचं अशा अनेक घटनांसाठी कौतुक केलेलं आहे. आणि त्याच कारणासाठी मी शरद पवारांना सतत 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 टोकत आलेलो आहे की जेव्हा अडचणीचं असतं तिकडे पाठ फिरवायची, नजर फिरवायची. मी ऐकलंच नाही, मला माहितीच नाही, मला कोण बोललंच नाही, माझ्या बघण्यात नाही. आणि जे कधी घडलेलं नसतं ते 2 माणसं भेटली ती म्हणत होती. ती 2 माणसं कोण असतात ते शरद पवार कधीही सांगत नाहीत. सांगायचा हेतू असा की आज ज्यांना अचानक अजितदादा हे महान वाटायला लागले, ते अजितदादा जिवंतपणी महान होते तेव्हा यापैकी कोणीही सांगितलं नाही, कोणीही बोलले नाहीत. सक्षणा सलगर 2019 साली जे बडबडत होती त्याचा निषेध करून शरद पवारांनी तिला रोखलं का नाही?
हा प्रश्न विचारणारे ना कुबेर होते, ना आवटी होते, ना आणखीन कोणी संपादक होते. कारण हे पवार भक्त असतात, पवार प्रेमी असतात, किंवा पवारांचे गोदी मीडिया असतात. पवारांच्याच मांडीवर बसलोय तर पवारांना जाब काय विचारायचा, निमूटपणे गप्प बसले. पण अजितदादांनी ती हिंमत दाखवली, म्हणून अजितदादा मला मोठे वाटले. बाकीच्या त्यांच्या उचापतीच्या वेळेला अजितदादांना पण ठोकलेलं आहे, फरक नाही पडत. पण जिथे अजितदादा महान होते, महानच होते. आज अजितदादांची अंतिम इच्छा पूर्ण करायला पवार साहेब आणि त्यांचे पक्षातले सगळे नेते निघालेले आहेत. शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, अनिल देशमुख असतील. अरे अंतिम इच्छा पूर्ण करायला निघालात तर अजितदादांची पहिली इच्छा पूर्ण करायला का गेला नाहीत? प्रश्न तो आहे. अंतिम इच्छा पूर्ण करणारे हे पिंडाला शिवणारे कावळे असतात. हे जे अंतिम इच्छा भाषा बोलतायत ना, पवारांची अंतिम इच्छा होती 2 गटांचे, राष्ट्रवादी गटांचं विलिनीकरण व्हायला पाहिजे. जेव्हा मृत्यूनंतर अंतिम इच्छा पूर्ण केली जाते आणि तशा ज्या अपेक्षा बाळगणारे असतात ते पिंडाला शिवणारे कावळे असतात. जेव्हा जे कोणी आज पवार अजितदादांची अंतिम इच्छा वगैरे पोपटपंची करतायत, त्यावर बोलतायत, लिहितायत, हे सगळे पिंडाला शिवणारे कावळे आहेत. कारण जिवंतपणी तुम्ही इच्छा पूर्ण केली नाहीत, इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने बोलला सुद्धा नाही, चर्चा सुद्धा केली नाही. 3 जुलै 2023 अजितदादांनी आदल्या दिवशी महायुतीत जाऊन 40 आमदारांसकट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. 8-9 काय ते आपल्या पक्षाचे लोक मंत्री केलेले होते. आणि त्यानंतर 3 जुलै 2023 अजितदादांनी मुंबईच्या बांद्रा रेक्लेमेशनला जो छगन भुजबळांचा एज्युकेशनल कॉम्प्लेक्स आहे, तिथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आपली भूमिका मांडण्यासाठी, युतीत जाण्याची भूमिका मांडण्यासाठी. त्यावेळेला अजितदादांनी साफ सांगितलं की 3-3 साहेबांच्या आदेशानुसार आम्ही लोक राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ भाजपच्या नेत्यांना भेटत होतं. इंदूर असेल, बडोदा असेल, 3 बैठका झाल्या आणि त्यामध्ये सत्ता वाटप ठरलेलं होतं. पण अखेरच्या क्षणी शरद पवार साहेब म्हणायचे की नाही आत्ता नको, आणि ते बारगडायचं प्रत्येक वेळेला 3 वेळा. आणि हे सांगता अजितदादांनी सगळ्यात मोठी पहिल्यांदा केलेला गौप्यस्फोट होता की हे जे मी सांगतोय त्यावेळेला एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झालेला नव्हता. याचा अर्थ असा होता की ज्या वेळेला या 3 बैठका शरद पवारांच्या आदेशाने आणि इशाऱ्यावर अजितदादा भाजप बरोबर करत होते, अगदी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ जे कोणी असतील त्यांना घेऊन, तेव्हाची भाजपची ऑफर जो आधी येईल तो मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झालेला नव्हता असं अजितदादा सांगतात. याचा अर्थच सरळ असा की काकांनी अडवलं नसतं, 3 वेळेला पाचर मारली नसती तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो. अजितदादांनी जे सांगितलंय, गौप्यस्फोट केला 3 जुलै 23 ला, त्याचा अर्थ सरळ होता की 40 आमदार मी तेव्हा घेऊन गेलो असतो तर मी मुख्यमंत्री झालो असतो. कारण एकनाथ शिंदेच्या आधी मी भाजप बरोबर हात मिळवला असता. माझा मुख्यमंत्री पदाचा मान काकांनी हिरावून घेतला. 3-3दा संधी आली होती, काकांनी हिरावून घेतला. हे त्याचा अर्थ आहे की त्यावेळेला जेव्हा बोलणी होत होती तेव्हा एकनाथ शिंदेचा शपथविधी झाला नव्हता. याचा अर्थ काकांनी अजितदादांची सर्वात मोठी आणि पहिली इच्छा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे ही पूर्ण होऊ दिली नाही. आणि अशा काकांबरोबर राहिलेले अनिल देशमुख,
अशा काकांबरोबरचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार हे आज अंतिम इच्छा पूर्ण करण्याच्या गप्पा मारतात. तेव्हा मग पिंडाला शिवणारे कावळे किंवा ह्या नॅरेटिव्ह पुढे नेणारे संपादक हे सुद्धा पिंडाला शिवणारे कावळे नाहीत का? यापेक्षा यांची वेगळी ओळख काय असू शकते? आज त्याला अचानक अजितदादा हा आकाशा एवढा दिसायला लागला. पण ज्या दिवशी 2 जुलैला अजितदादा 40 आमदार घेऊन राजभवनात गेले, उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा यापैकी कोणालाही अजितदादा हा एवढा मोठा काय, एखाद्या 100 मजली 80 मजली इमारती इतका सुद्धा मोठा वाटला नव्हता. अजितदादा गद्दार होता, खोकेखोर होता, हे बोलणाऱ्यांना आज अजितदादा एकदम आकाशा एवढा दिसायला लागला. आणि अंतिम इच्छा पिंड ठेवा, पिंड ठेवा. वारे बच्चे, जे कोणी आज खोटं नाटं दांभिकपणाने अजितदादांचं कोडकौतुक करतायत, पण ते कोडकौतुक करण्यापेक्षा त्यांना सुनेत्रा वहिनी यांना लक्ष करायचे, टार्गेट करायचे, त्यांच्यावर टीकेची झोड उठवायची आणि त्यासाठी म्हणायचं दादा आकाश आहे एवढा, सुनेत्रा तर एवढीशी हो, एवढीशी. पवार परिवाराला आणि पवार परिवाराचे सुप्रीमो शरद पवारांना कल्पना न देता त्या शपथविधीसाठी मुंबईला निघून आल्या. अनेकांना बाबा काय काय सुप्रियाताईंचा पुळका आलाय, पण पुळका सुप्रियाताईंचा नाहीये. सुप्रियाताईंनी शरद पवारांचे सगळे मनसुबे उद्ध्वस्त केले. त्यामुळे हे पोपट अचानक अजितदादा आकाशा एवढा असली वर्णन करायला लागले. खरं बापड्यानं निष्पन्न काही होणार नाही. आणि या निमित्ताने आता पुढचे काही दिवस मी या सगळ्या विषयाचं 3 दिवस विश्रांती घेतलेली आहे. पण 3 दिवस ज्यांनी आपल्या पत्रकारितेचा, आपल्या राजकीय बुद्धीचा, आपल्या विश्लेषक बुद्धीचा, चिकित्सक बुद्धीचा बळी दिलेला आहे, त्या प्रत्येक प्रेताचं पोस्टमॉर्टेम करणारी मी व्हिडिओ करणार आहे. या प्रत्येकाने जे काय अकलेचे दिवे पाजळलेले आहेत, त्यांना त्यांची अक्कल आणि लायकी दाखवणं आवश्यक आहे. आयुष्यभर पवारांनी भाकरी परतावी म्हणून चुली पेटवून त्यावर तवे मांडून बसलेले जे आहेत, असल्या कावळ्यांना त्यांची जागा दाखवणं अगत्याचं आहे. म्हणून काही दिवस पोस्टमार्टम. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.